ठीक आहे, आता आपण लॉगॅरिथमचा पुढचा पार्ट बघायचा आहे. लॉग एम एन. काल आपण फॉर्म्युले बघितलेले आहेत. लॉग एम एन समजा दोन फंक्शन मध्ये गुणाकार असेल तर लॉग एम प्लस लॉग एम, लॉग एम बाय एन. दोन फंक्शन मध्ये जर डिव्हिजन असेल तर लॉग एम मायनस लॉग एम, लॉग एम रेश टू एन, एन पॉवर असेल तर एन लॉग एम. काल आपण ह्या फॉर्म्युला काल आपण 5 बघितलेले, आज 3च आहेत. त्याच्या पुढचा पार्ट आपल्याला घ्यायचा आहे. तर थोडासा वेगळा आहे याचा पुढचा पार्ट. लिहून घ्या एक्झाम्पल. प्रूव्ह दॅट if log of x plus y by 6 is equal to half log x plus half log y, ठीक है, and show that x by y plus y by x is equal to 34 हे शो दॅट करायचं. आता हे एक्झाम्पल लॉगॅरिथम फंक्शन मध्ये तुम्हाला 11th ला आहे. ते हेच एक्झाम्पल तुम्हाला डी ग्रुप मध्ये 4 मार्काला पडतं. जसं आपल्याला 10वीला डी ग्रुप होता 4 मार्काला, तसं हे 4 मार्काचं एक्झाम्पल आहे. पण एकदम सोपं आहे, तुम्ही पहिल्यापासून लक्ष द्यायला पाहिजे. ठीक आहे. सोल्युशन गिव्हन लॉग x प्लस y बाय 6 इज इक्वल टू हाफ लॉग x प्लस हाफ लॉग y. आता मी काही स्टेप्स आहेत, त्या स्टेप जर व्यवस्थित तुम्ही केल्या तर काही प्रॉब्लेम्स येणार नाही. पहिली स्टेप काय बघा, लॉग एक्स प्लस वाय बाय 6 इज इक्वल टू यांच्यातनं हाफ कॉमन घ्यायचा. हाफ कॉमन घेतल्यावर काय राहणार, लॉग एक्स प्लस लॉग वाय. या दोन्हीच्यातनं हाफ आपण काय घेतलेला आहे, कॉमन घेतलेला आहे. नो प्रॉब्लेम. आता आपला एक रूल्स आहे, कुठला सांगा, फर्स्ट रूल प्लसचा. log m प्लस log n काय असते, log m प्लस log n, log m n. मग यांच्यात गुणाकार होणार, हाफ log ऑफ x y, हा m आणि हा n, log m प्लस log n, log m n. ह्या x आणि y मध्ये काय होणार, गुणाकार होणार. ओके, समजलं. रूल नंबर फर्स्ट वापरलेला आहे, log m प्लस log n, log m n. आता ह्या रूल्स प्रमाणे आपण केलेलं आहे. ठीक आहे. मी असं करू शकतो, लॉग एक्स प्लस वाय बाय 6. आता ह्याला कुठलाही कोएफिशिएंट नाहीये. ओके, पण ह्याला कुठला कोएफिशिएंट आहे, 1/2. तो मी असं करू शकतो, एक्स वाय आणि हा 1/2 ह्याच्या पॉवरला नेणार. कुठल्या रूल प्रमाणे सांगा, रूल नंबर 3, n लॉग m ची n. रूल नंबर 3 काय, n लॉग m ची n. म्हणजे जो कोएफिशिएंट आहे तो पॉवरला जातो, त्याला कोएफिशिएंट नाहीये तिथं पॉवरला जातो. मग काय होणार सांगा परत, लॉग ऑफ एक्स प्लस वाय बाय 6, 1/2 म्हणजेच काय सांगितलं मी, रूट. काय 1/2 म्हणजेच काय, हे एक्स वायचं रूट आहे. ओके, पूर्ण लॉगचं नाहीये, फक्त हे एक्स वायचं 1/2 असतं. पूर्ण लॉग आहे तुमचं 1/2 नाहीये, ह्या एक्स वायचं 1/2 तर तिथे काय ना रूट येणार. लॉग कॅन्सल. बघा स्टेप, पहिली स्टेप काय, 1/2 कॉमन घ्यायचा, त्यांच्यात गुणाकार होणार लॉग एक्स वाय, हा 1/2 पॉवरला पडवायचा, एक्स वाय ची पॉवर काय ना 1/2 म्हणजे रूट, लॉग कॅन्सल. पुढची स्टेप कशी असणार, एक्स प्लस वाय बाय 6 इज इक्वल टू रूट एक्स वाय, लॉग कॅन्सल. मग मी असं म्हणू शकतो, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 रूट एक्स वाय. मग काय करायचं तुम्ही सांगा, स्क्वेअरिंग करायचं. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, दोन्ही साइडचं स्क्वेअरिंग करा. कसं आहे ना सांगा, स्क्वेअरिंग केल्यानंतर एक्स प्लस वाय चा स्क्वेअर होल स्क्वेअर होणार, 6 चा स्क्वेअर 36 रूट एक्स वाय चा स्क्वेअर एक्स वाय. ज्यावेळी तुम्ही रूटचा स्क्वेअर करता त्यावेळी एक्स वाय येते. आता रूट 2 चा स्क्वेअर किती असतो, 2. रूट 5 चा स्क्वेअर किती असतो, 5. रूट कॅन्सल होते ना, तसं रूट एक्स वाय चा स्क्वेअर काय असणार, एक्स वाय. ओके, आता एक्स प्लस वाय चा होल स्क्वेअर, ए प्लस बी चा स्क्वेअर, हा तुम्हाला झालंय ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 36xy. झाले की तुम्हाला ए प्लस बी चा स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, a प्लस b चा स्क्वेअर, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. आता हा 2xy तिकडे न्या, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर 36xy
-2xy x² + y² किती आलं 34xy. हा 2xy तिकडे नेला 34xy. आता इथं 34 तर दिसतोय शो दॅट्स मध्ये, फक्त इथं कोण नाही शो दॅट मध्ये xy नाही, इथे xy आलाय. 4 मार्काचं एक्झाम्पल आहे. x² + y² हा xy इकडे घ्या, xy = 34. x² + y² xy = किती आलं 34. मग आता कसं होणार बघा, हे इथं प्रूफ झालेला आहे. प्रूफ फक्त स्प्लिट करा. x² हा xy स्प्लिट केला, xy + y² / xy = 34. हे xy दोन्हीला स्प्लिट केलं, मग काय होणार, x कॅन्सल्स, x y y कॅन्सल्स, y x = 34. and the shallets एक x गेला ना, x² आणि x मध्ये एक x गेला, x राहिला y, y² आणि y गेला, y x = 30. hence the bullets x y + y x = 34. डी ग्रुपच्या एक्झाम्पलचं तुम्हाला प्रॅक्टिसच करावं लागते. खूप प्रोसिजर मोठी आहे पण एक्झाम्पल सोपं आहे. परत एकदा बघा, हे दिलंय तुम्हाला, गिवन log x + y/6 हाफ log x + हाफ log y. त्यांच्यातनं हाफ कॉमन घ्या, log x + log y. स्टेप बघा पहिली, नंतर log xy कॉमन घ्यायचं, log m + log n log mn याप्रमाणे लोक घेतलं. log xy हा हाफ कोएफिशिएंट आहे, तो पॉवरला जाणार, n log m log m ची. दुसऱ्या स्टेपला पॉवर काढायची, 1/2 म्हणजे रूट, ह्या xy चं रूट आहे ना, log ला पूर्ण रूट बसत नाही, log कॅन्सल, x + y/6 = √xy. ठीक आहे. परत 6 इकडे पाठवला, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, हा ब्रॅकेट स्क्वेअर होणार, 6 स्क्वेअर 36xy. याचा एक्सपांड करायचा, 36 म्हणजे हे 2 इकडे पाठवा, पण ही xy ची टर्म आहे, ही पण xy ची टर्म आहे, त्यामुळे ते यातनं मायनस करू शकतो. 34xy xy खाली पाठवा. ओके, x² / xy y² / xy = 34. एक x कॅन्सल होणार, x by y, एक y कॅन्सल होणार, y x = 34 34. ओके, तुम्हाला मी एक शॉर्टकट सांगू शकतो ह्याच्यासाठी, सीईटी साठी. जर तुम्हाला एक्झाम्पल असं दिला असेल, log of x प्लस, इकडे घेतो मी, इथं तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो. डायरेक्ट तुम्हाला हे व्हॅल्यू आता सीईटीला कसं सोडवणार, की डायरेक्ट हे आन्सर 34 कसं येते बघा. एक आयडिया देतो तुम्हाला. समजा इथे m असेल, इथे m असेल, तर देन x by y plus y by x is equal to m² - 2. शॉर्टकट तुम्ही डायरेक्ट सीईटीला करू शकताय किंवा जीईला सुद्धा तुम्ही डायरेक्ट करू शकताय. m² - 2 पटत नसतं तरी लक्ष द्या. आता इथे m च्या ठिकाणी किती आहे, 6 आहे बघा. log of x plus y by 6 is equal to half log x plus half log y. half log x plus half log y हा फॉर्म दिलेला आहे, तर ह्याचा आन्सर येणार x by y plus y by x m². m ची व्हॅल्यू किती येतं, 6. m² म्हणजे 6² - 2. 36 - 2 किती येते, 34. संपलं. तुम्हाला हे सीईटी साठी देऊ शकतात. x plus y by x फाइन. काय फाइंड करू शकता तुम्ही, x plus y by x. हा शॉर्टकट तेवढा लिहून घ्या, x plus y by x. इथे m असतो, इथे m कन्सिडर करायचा आणि m² - 2. 6 चा स्क्वेअर 36 - 2 30. आता तसंच तुम्हाला एक देतो इथे सोडवायला मी, x plus log x plus y by 3 half log x plus half log y then x plus y is equal to 7. हे आपल्याला शोधायचं करायचं. आता नेहमीप्रमाणे आपल्या स्टेप लक्षात ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. आता हे लिहून घ्या सगळ्यांनी, log of x plus y by 3 is equal to half log x plus half log y, आणि show that, हे show that करायचंय तुम्हाला, x by y plus y by x is equal to 7. आता x plus y by 3 is equal to half log x plus half log y. पहिली स्टेप मी काय सांगितल्या, हाफ कॉमन घ्यायचा, log of x plus y by 3 हाफ कॉमन घ्या, log x plus log y.
लॉग एक्स प्लस लॉग वाय. आता परत काय सांगितलंय रूल नंबर 2 एक आपला रूल नंबर 1 काय आहे हाफ लॉग एम प्लस लॉग एन काय ना लॉग एम एन करेक्ट एम एन म्हणजे काय होणार ह्या दोन्हींचा गुणाकार लॉग एक्स वाय लॉग एम प्लस लॉग एम एन हा एम आणि हा एन लॉग एम प्लस लॉग एम एन. आता रूल्स प्रमाणे हे 1/2 कुठे येणार 1 येणार मग कसं होणार बघा देअरफॉर लॉग ऑफ x प्लस वाय बाय 3 इज इक्वल टू लॉग एक्स वाय ची पॉवर हा 1/2 कुठला रूल वापरला आपण सांगा स्टेप त्याच आहे n log m इज इक्वल टू लॉग m ची n हा n पॉवरला जातो ना अगदी स्टेप त्याच आहे काही प्रॉब्लेम्स नाही. मग कसं होणार इथं फक्त आपण 6 च्या ठिकाणी 3 घेतलंय x प्लस वाय बाय 3 इज इक्वल टू लॉग ऑफ रूट एक्स वाय 1/2 मीन्स रूट लॉग कॅन्सल मग काय येणार x प्लस वाय बाय फक्त इथं 3 आहे इज इक्वल टू रूट एक्स वाय मग हा 3 कडे 6 च्या ठिकाणी फक्त काय येणार 3 येणार स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स x प्लस y चा 3 चा स्क्वेअर 9 आणि रूट एक्स वाय चा स्क्वेअर एक्स वाय हे एक्सपांड केलं एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू किती 9xy. आता एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ओके 2xy इकडे गेलं काय होणार 9xy मायनस 2xy इज इक्वल टू 7xy. देन 7 xy इकडे डिनॉमिनेटरला पाठवलं xy इकडे काय केलं डिनॉमिनेटरला पाठवलेलं आहे मग काय होणार सांगा इकडे 7 राहणार आणि xy दोन्हीला लावून द्या x स्क्वेअर बाय xy स्प्लिट करा प्लस y स्क्वेअर बाय xy x कॅन्सल्स x बाय y एक y कॅन्सल y बाय x इज इक्वल टू 7 हेन्स द प्रूफ दैट x प्लस y बाय y बाय x इक्वल टू 7. आणि माझा शॉर्टकट काय सांगतोय त्याला जर तुम्ही m कन्सिडर केला m स्क्वेअर मायनस 2 3 चा स्क्वेअर 9 9 मायनस 2 किती येणार 7. तुम्ही जेई ला सीईटी डायरेक्ट सोडवू शकता m स्क्वेअर मायनस 2 7 समजलं. तुम्ही एक होमवर्कला घ्या एक होमवर्क करा थोडस वेगळं देतो तुम्हाला x प्लस वाय बाय 7 हाफ लॉग x प्लस हाफ लॉग y देन शो दॅट x बाय y प्लस y बाय x इज इक्वल टू कोण सांगेल किती असणार 7 चा स्क्वेअर 49 मायनस 2 47. तुम्ही करून बघा होमवर्कला लिहून घ्या होमवर्कला ठीक आहे. आता थोडस वेगळं घेऊया आपण ठीक आहे इथं 47 ते 7 चा स्क्वेअर होमवर्कला लिहिलं नेक्स्ट घ्या इथं घ्या आता थोडंसं चेंज करतो मी एक्झाम्पल्स मध्ये इथं x प्लस वाय होतं बरोबर आहे इथं मी x मायनस वाय करतो डिवाइड बाय 4 हाफ लॉग x प्लस हाफ लॉग y आणि शो दॅट x बाय y प्लस y बाय x इज इक्वल टू 18. आता मागल्या एक्झाम्पल मध्ये आणि ह्या एक्झाम्पल मध्ये थोडासा फरक आहे इथं प्लसच्या ठिकाणी आपण काय केलंय मायनस. आता ह्याचं एक सोल्युशन तुम्हाला दाखवतो कसं सोडवायचं गिवन लॉग x मायनस वाय बाय 4 इथं फक्त मायनस आहे खाली किती आले 4 हे तेच आहे हाफ लॉग x प्लस हाफ लॉग y पहिल्या काय करायचं हाफ कॉमन घ्यायचे ते x मायनस वाय बाय 4 पहिल्या पायरीत कोण कॉमन घ्यायचा हा रूल वापरायचा लॉग m प्लस लॉग m n देन लॉग x y इथं मात्र काय मायनस आहे x मायनस y डिवाइड बाय किती आहे 4 आहे त्या स्टेप्स आहे x मायनस y इथं काय 4 आहे इथं लॉग एक्स वाय ची हाफ वर जाणार एन लॉग एम इज इक्वल टू लॉग एम रेश टू एन ओके इथे एक्स मायनस वाय आहे इथं काय ठीक आहे आणि इथं लॉग रूट एक्स वाय हाफ म्हणजेच काय रूट लॉग कॅन्सल्स इथं काय आहे एक्स मायनस वाय बाय 4 इज इक्वल टू रूट एक्स वाय इथं एक्स मायनस वाय आहे हा 4 इकडे पाठवला 4 रूट एक्स वाय स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स दोन्ही साइडचं स्क्वेअरिंग करा इथे x मायनस वाय आहे इज इक्वल टू 4 चा स्क्वेअर 16 आणि रूटचा स्क्वेअर xy
आता a मायनस बी चा स्क्वेअर काय असतो सांगा a मायनस बी चा स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 2ab असा नसतो a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर देन x स्क्वेअर minus 2xy plus y square is equal to 16xy. ओके आता x square plus y square मायनस इकडे जाताना काय होणार प्लस 16xy plus 2xy किती xy 18xy 18 इथेच ठेवा xy डिनॉमिनेटरला वाढवा आणि दोन्हीला डिवाइड करा x square by xy y square by xy हा जो खालचा xy आहे तो दोन्हीला स्प्लिट करायचा ओके एक x केला x by y y by x is equal to किती आलं 80 hence the products इथं जरी मायनस असलं हा आता मायनस साठी एक वेगळा रूल आहे मायनस साठी एक वेगळा रूल आहे तुम्हाला सांगतो शॉर्टकट्स काय आहे तुम्ही एक्झाम्पल असं लिहिताय शॉर्टकट लिहून घ्या तुम्हाला शॉर्टकट म्हणजे ह्याचा वापर तुम्ही सीईटी ला करू शकता ह्याचा वापर सीईटी ला किंवा जी ला करू शकता तुम्ही डायरेक्ट आन्सर लिहू शकताय log of x minus y by m is equal to half log x plus half log y हा फॉर्म असेल तर x by y plus y by x is equal to m square plus 2 मगाशी काय होतं m square minus 2 होतं इथं प्लस असेल तर मगाच्या शॉर्टकट मध्ये m square minus 2 होतं इथं मायनस असेल तर m square plus 2 m ची व्हॅल्यू इथं किती आहे 4 मग इथं 4 स्क्वेअर प्लस 2 येणार 16 प्लस 2 किती येणार 18 म्हणून x प्लस y बाय x इज इक्वल टू 18 समजलं लिहून घेतो शॉर्टकट्स आता तुम्ही असंच एक एक्झाम्पल होमवर्कला सोडून बघा x मायनस y शॉर्टकट लिहून घेतला आता हे लिहून घ्या लॉग ऑफ x मायनस y by 5 is equal to half log x plus half log y इथं मायनस आहे हा then show that x by y plus y by x किती असणार इथं मायनस असेल तर m square plus 2 इथे m किती आहे 5 then 25 5 चा स्क्वेअर प्लस 2 5 चा स्क्वेअर किती असतो 25 प्लस 2 27 आणि 7 27 सीईटी ला तुम्ही ह्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं कोण बघेल सीईटी तुम्ही डायरेक्ट सॉल्व्ह केलं चालतंय जेई ला डायरेक्ट सॉल्व्ह केलं चालतंय बोर्डला मात्र तुम्ही त्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आणि मी तुम्हाला हे एक्झाम्पल होमवर्कला दिलंय ते बोर्डच्या पद्धतीने सोडवायचंय कशाने सोडवायचंय बोर्डच्या पद्धतीने प्रयत्न करून बघा काही प्रॉब्लेम नाही प्रॅक्टिस करा तुमचं एक्झाम्पल एकदम परफेक्ट होईल जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत परफेक्ट होणार नाही लिहून घ्या log of x minus y by 5 half log x plus half log y x by y plus y by x equal to 27 ओके आता आपण पुढच्या लेक्चरला की बेस लॉ बघणार लॉगॅरिथमचा बेस लॉ आतापर्यंत लॉगॅरिथमचे जवळजवळ 4 लेक्चर झाले या 4 लेक्चर मध्ये आपण लॉगॅरिथमचे डेफिनेशन्स लॉगॅरिथमचे रूल्स बघितलेले आहेत रूलवर तर भरपूर एक्झाम्पल आहेत आता लॉगॅरिथमचा एक बेस लॉ आहे तो आपण पुढच्या पार्टला ओके लिहून घ्या